सर्व भारतीयांना सप्रेम नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय हिंद. खरं तर सर्व महापुरुषांना आपण सर्व लोकांनी जखडून ठेवलं आहे. प्रतीकांच्या रूपामध्ये, पुतळ्यांच्या रूपामध्ये, धर्मग्रंथ, त्याच्यानंतर पुस्तकं, पुतळे, या सगळ्याच गोष्टी त्यांना बांधून ठेवलं आहे असं वाटतं आहे मला. दिनांक 5 डिसेंबर 2025च्या मध्यरात्री एक विचार आला, कारण की 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असतो, सगळ्यांना माहितीच आहे. आणि आता त्यांची जयंती येते. 14 एप्रिल 2026ला त्यांची जयंती कशी सेलिब्रेट करायची ह्याची पूर्ण जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तर कुठलाही महापुरुष घ्या, त्यांच्या विचारांचं स्मरण आपल्या डोक्यातून गेलंच नाही पाहिजे, आपल्या आचरणाचा तो भाग झाला पाहिजे. हा विचार माझ्या डोक्यात आला आणि त्याच्याशी निगडीत एक कविता मी लिहिली आहे. ती कविता मी फेसबुकवरती टाकली होती, पण ती काही 10 ते 15 लोकांपर्यंतच पोहोचली. मला असं वाटलं की या पूर्ण कवितेचा सार आहे पूर्ण आपल्या देशभरामधल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा. तर मराठीतून आहे तर तो पूर्ण महाराष्ट्रात पोहोचावा, हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न. त्या कवितेचे बोल आहेत: प्रिय बाबासाहेब तुम्ही आहात, प्रिय बाबासाहेब तुम्ही आहात दीनदुबळ्यांच्या घरात, कष्टकरी शोषितांच्या मनात, घटनेच्या पानात, फोटोंच्या दुकानात, सरकारी कार्यालयात, राजकारण्यांच्या ओठात, शाही लावलेल्यांच्या बोटात तुम्ही दिसतात, अनुकरण करणाऱ्यांच्या सुटाबुटात, टाय लावलेल्यांच्या कोटात, चैत्यभूमी दीक्षाभूमींच्या विस्तीर्ण प्रांगणात, आंबेडकर चौकातल्या पुतळ्यात तुम्ही असतात, अभ्यासकांच्या वाचनात, भाषणात, घराघरात, गावागावात, भीमनगरांच्या गल्ल्यात, दिल्लीपासून ते थेट विश्वरत्न म्हणून जगाच्या विद्यापीठात. बाबासाहेब तुम्ही आजही आहात पुस्तकांत, भजनात, लोकगीतात, 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला जळणाऱ्या प्रत्येक मेणबत्त्यांच्या वातात. पण तुम्ही मला दिसत नाही आमच्या दैनंदिन जीवनात, विचारात, आचरणात, सहजतेने माणसात. विश्वरत्न, सम्यक संबुद्ध, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्रिवार वंदन. आणि आजच्या या दिवशी मी अशीच एक मंगलकामना व्यक्त करतो की प्रत्येकाच्या जीवनात, आचरणात आणण्याचा आपण तो प्रयत्न केला पाहिजे. मी तर शपथ घेतो की डॉक्टर